बदलते जीवन भाग 2 याच्या पुढच्या विभागामध्ये आता आपण प्रवेश करतोय. चला तर मग पुढे शैक्षणिक उपक्रम, वार्तापत्र, राष्ट्रपती प्रधानमंत्र्यांच्या दौऱ्याचं सविस्तर असं वार्तांकन, बातम्या असे अनेक एक उपक्रम हे वाढत गेले. त्याच्यानंतर रामायण आणि महाभारत या मालिकांच्या काळामध्ये बहुसंख्य लोक हे दूरदर्शन समोर बसूनच असायचे आणि या माध्यमाच्या लोकप्रियतेची चुणूक या मालिकांनी दाखवून दिली होती. त्यावेळेस 1991च्या जिवंत असं दृश्य वार्तांकन संपूर्णपणे CNN या वाहिनीनं दाखवून दिलं होतं संपूर्ण जगाला. बघितलं. त्याच्यानंतर मग याच टप्प्यावर भारतातील वृत्तवाहिन्यांचे विश्वच जणू काही बदलून गेलं. 1998 मध्ये स्टार म्हणजे सॅटेलाइट टेलिव्हिजन एशिया रिजन हा खासगी उद्योग समूह हा भारतामध्ये आला आणि याच्यामुळे काय झालं तर भारतातल्या सुरुवातीच्या काळामध्ये नीरस, एकसुरी, प्रचारकी स्वरूपांच्या बातम्यांचं हे विश्वच बदलून गेलं संपूर्णपणे. मग वापरली जाणारी भाषा, सादरीकरणाचं तंत्र म्हणजे कशा रीतीने तुम्हाला बातम्या दाखवायच्या, कोणत्या प्रकारे व्यवस्थित प्रत्येक गोष्ट स्पष्ट करून, त्याच्यानंतर तंत्र सज्ज असा स्टुडिओमध्ये कशी कुणाशी कोणी बातचीत करत असेल तर त्याच्यासाठी संपूर्ण स्टुडिओ सुद्धा व्यवस्थित असा ठेवला पाहिजे अशा रीतीने, म्हणजे तिथला पण सेट व्यवस्थित राहिला पाहिजे असं. आणि OB म्हणजे आउटडोर ब्रॉडकास्टिंग आणि व्हॅन्सचा वापर ह्याच्यामुळं या वाहिन्यांनी हा संपूर्णपणे विस्तारच घडवून आणला आणि त्याच्यामुळं वार्तांकनात खुलेपणा आला, बहुविधता आली, म्हणजे वेगळेपण आलं. त्याच्यामुळं अजून आपण व्यवस्थितरित्या प्रत्येक गोष्ट अशी सुस्पष्टपणे बघू लागलो आणि याच्यामुळं देशाचा कानाकोपरा हा एकमेकांशी जोडला गेला आणि याचाच परिणाम राजकारणावर सुद्धा झाला. सारा देशच बदलू लागला आपला. आतापर्यंत मग आता आपण काय काय शिकलो सांगा? संपूर्णपणे आपण आधुनिक भारताचा इतिहास हा अभ्यासला. त्यातलं खोल थोडस काय जे काय आहे ते आपण सगळं आता अभ्यासलं आणि आपल्याला ते कळालेलं आहे. बरोबर की नाही? हो की नाही सांगा? पुढे आता पुढच्या वर्षी इतिहास या विषयाचं व्यावहारिक जगतामध्ये उपयोजन हे कसं करायचं हे आपण शिकणार आहोत आणि इतिहास हा दैनंदिन जगण्याचा भाग कसा होऊ शकतो हे सुद्धा आपण बघणार आहोत. चला पुढे जाऊया. इथे माहित आहे का तुम्हाला या अंतर्गत तुम्हाला 1961 मध्ये नागालँडचं भाषिक विवरण हे दिले गेलेलं आहे आणि भाषा आणि लोकसंख्या म्हणजे तिथल्या या भाषा आहेत वेगवेगळ्या नागालँडच्या, आपल्याला माहित नाहीत त्या. आपल्याला फक्त असंच माहिती आहे की नागा भाषा आहे, नागालँडला भाषा आहे, वेगळी आहे. पण त्या बघा केवढ्या भाषा आहेत. तर त्या सगळ्या भाषा तुम्ही काय करायच्या आपल्या वहीमध्ये व्यवस्थित नमूद करून घ्यायच्या. बरोबर? आणि भाषा आणि लोकसंख्या असे 2 रकाने बनवायचे आणि त्याच्याप्रमाणे भाषा आणि त्याच्यासमोर त्याची लोकसंख्या तुम्हाला नोंद करायची. मग आता या विविधतेचा परिणाम कोहिमा या आकाशवाणी केंद्रावर झाला आणि या केंद्राला 25 भाषांमधून प्रसारण करायला लागायचं. मग याच्यामध्ये इंग्रजी भाषा होती, हिंदी भाषा होती आणि नागा बोली भाषा होती. हे मुख्य झालं आणि मग त्याच्या व्यतिरिक्त अजून 16 नागा भाषा यांचा सुद्धा यात समावेश केलेला आहे. म्हणजे बघा. आणि आता आपण पुढे जाऊया. आपण काय शिकलो या संदर्भामध्ये पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरं लिहायचेत. अर्थात तुम्हाला तुमच्या वहीमध्ये नमूद करायचे. भारतीय भाषांच्या बोलीभाषा जपणं का आवश्यक आहे? वृत्तपत्रांचं बदलतं स्वरूप हे स्पष्ट करायचंय आणि दूरदर्शन या माध्यमामध्ये कोणते बदल झाले आहेत हे तुम्हाला लिहायचंय. चला तर मग पुढे जाऊया. आता आपल्या पुढच्या विभागामध्ये